आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या म्हणजे पद म्हणा, शिक्षण म्हणा, रंगरूप म्हणा, उंची म्हणा, स्टेटस म्हणा, पगार म्हणा, ह्यांच्या बाबतीत कमी जास्तपणा आहे जो तो स्वीकारायला आपले हे सविता आणि रमेश तयार आहेत. पण रमेशला असं वाटतं माझे मित्र काय म्हणतील, सविताला वाटतं आमचे नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक क्या कहेंगे, लोक क्या, ह्याचं प्रेशर असतं ना. याचं निश्चित प्रेशर त्या मुलीवर आणि मुलावर असतं. आपला समाजच तसा आहे. म्हणजे हे फार नंतर कळतं. बायको किंवा नवरा ही काही मिरवायची गोष्ट नाही आहे. पण आहे ना, आता 4 लोकांनी काय रमेश मस्त दिसायला अगदी सुंदर तू बायको मिळवलीस, किंवा सविता मानलं पाहिजे तुझा नवरा एकदम भन्नाट माणूस वाटला मला, हे बोललं की समाधान होतं ना. मग असं कोणीतरी ॲप्रिशिएट केलं की आपण सगळेजण, तुम्ही आम्ही सगळेजण आपली कोणीतरी प्रशंसा करावी याच माइंडसेटचे आहोत कोणत्याही बाबतीमध्ये. म्हणजे दॅट इज अ नॅचरल स्वभाव आहे. आणि आपली निवड चांगली आहे असं जर कोणी म्हणणार असेल तर मला बरं वाटतं, तर त्याचं प्रेशर असतं. पण आता आपल्याला एक संधी मिळाली आहे सर की आपण काउन्सिलिंगसाठी आपण व्यक्तिगत भेटून काउन्सिलिंग करून घेऊ शकतो. पण समाजाची काउन्सिलिंग कोण करणार? म्हणजे समाज म्हणून जेव्हा मी माझ्याबद्दल विचार करतो तेव्हा मी बरोबर असतो, पण दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना मात्र मी समाजाचा भाग होतो. तर ह्या समाजाला मी काय विचार करावा बरं समाज म्हणून लोकांबद्दल? दॅट्स अ राईट क्वेश्चन अँड दिस अ व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. रमेश आणि सविताचं आपण काउन्सिलिंग करू, पण रमेश आणि सविताचं काउन्सिलिंग करत असताना रमेशचे आईवडील आणि सविताचे आईवडील सुद्धा, त्यांचंसुद्धा काउन्सिलिंग झालं पाहिजे. त्यांचंसुद्धा काउन्सिलिंग झालं पाहिजे. म्हणजे त्यांच्याशी सुद्धा संवाद साधला गेला पाहिजे. त्यांचे पण काही प्रश्न आहेत लग्न जुळवत असतानाचे, त्यांना पण त्यांची उत्तरं मिळाली पाहिजे. त्यांचं पण समाधान झालं पाहिजे ना. होय. मग जेव्हा रमेश आणि सविता समजा माझ्यासारख्या किंवा कोणत्याही मॅरेज काउन्सिलरकडे जातील, तेव्हा त्याचे आईवडील आणि होणारे सासू सासर जर सोबत असतील तर त्यांच्या उपस्थितीत किंवा रमेश आणि सविताच्या अनुपस्थितीत त्यांच्याशी पण समुपदेशन, काउन्सिलिंग, संवाद काय म्हणायचं ते तुम्ही, चर्चा ही झाली पाहिजे. आणि अशी चर्चा जेव्हा मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा हळूहळू हा मेसेज पसरत जाईल की हे असं काही नसतं. समाजाला शहाणं करणं किंवा समाजमन वळवणं किंवा समाज मनामध्ये बदल घडवून आणणं ही काही शॉर्ट टर्म गोष्ट नाही. त्याला खूप वर्षाचा कालावधी लागतो. 50 वर्ष, 100 वर्ष, त्याच्यापेक्षाही कधी कधी जास्त लागतो. पण आता हा विषय निघालाच आहे तर मला राहत नाही. तर मित्रांनो, मला असं वाटतं की कुणीही कुणाच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा कुणाचा पार्टनर कोण आहे किंवा त्यांनी लग्न केलं, कसं केलं, काय केलं, कुणासोबत केलं, हा त्यांचा आनंदाचा विषय, त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. तर कृपया त्याबद्दल आपण टिप्पणी करणारा आपल्याला अधिकार नाही आहे. आपण फक्त त्यांना शुभेच्छा देऊ शकतो, तेवढं आपण करूया. आणि जर रमेश आणि सवितानी हे ठरवलं पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये तिने ती ॲबिलिटी डेव्हलप केली पाहिजे की कुणीही आपल्या लग्नाबद्दल काही जरी नावं ठेवली, टीका टिप्पणी केली, टोमणे मारले, तरी त्याचा आपल्या वैवाहिक जीवनावर काहीही परिणाम होणार नाही. हे एकदा ठरलं की समाज काही का म्हणे ना, लोक कुछ भी काय, क्या फरक पडतं. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं, थोडं सोपं.